हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल शेरे डायरीज. तर आज आपण तांदळापासून अतिशय युनिक अशी रेसिपी बनवणार आहोत, ज्याचं नाव आहे पुलाव. तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पुलावाची रेसिपी बनवणार आहोत. अतिशय कमीत कमी साहित्य वापरून पुलावाची रेसिपी करणार आहोत आणि अतिशय झटपट तयार होते. 15 ते 20 मिनटात आपली पुलावाची रेसिपी तयार होते. चला तर मग आपण रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम मी इथे 2 वाट्या बासमती तांदूळ मी इथे घेतलेले आहे. तुम्हाला हवे ते तुम्ही ज्या प्रकारचे तांदूळ तुम्हाला हवे त्या प्रकारचे तांदूळ तुम्ही यामध्ये वापरू शकता. मी इथे 2 वाट्या बासमती तांदूळ एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आपण या तांदळाला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित तांदूळ धुतल्यानंतर आपण तांदूळ इथे एखाद्या तासासाठी आपण तांदूळ इथे भिजत ठेवणार आहे. बासमतीचा तांदूळ जर भिजत ठेवला तर तो व्यवस्थित फुलतो आणि खायलाही खूप छान लागतो. तर तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण इकडं पुलावाची रेसिपी सुरू करूयात. तर गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये मी टाकलेलं आहे तूप. तर मी इथे 1.5 चमचा मोठे चमचे मी इथे तूप वापरलेलं आहे. गावरान तुपामध्ये पुलावाची रेसिपी जर बनवली तर खायला अजून चव लागते आणि टेस्टी बनते. तर तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत. तर मी यामध्ये घेतलेले आहे तेजपान, दालचिनी, मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग मी इथे घेतलेलं आहे आणि स्टारफूलसुद्धा मी इथे घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य तुपामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित हा मसाला आपण तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतला की यामध्ये आपण घालणार आहोत. मी इथे 1 चमचा जिरे वापरलेले आहे. जिरं तुपामध्ये चांगले आपल्याला तडतडून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काजू. तर मी इथे काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते तुकडे आपण तुपावर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. मंद आचेवर आपण इथे आपले काजूचे तुकडे आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे आणि मिरच्या मी मधोमध अशा कट करून घेतलेल्या आहे. आता तेही व्यवस्थित तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्या फ्राय झाल्या की यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट. आता अद्रक लसणाची पेस्ट टाकून आपण व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत अद्रक लसणाचा कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत याला व्यवस्थित आपण मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी हिरवा वाटाणा वापरलेला आहे. थंडीचे दिवस म्हटलं की मार्केटमध्ये चांगले आता हिरव्या वाटाणे विकायला येतात. तर वाटाणे घातलेले आहेत आणि इथे 1 वाटी मी गाजर घेतलेले आहे. गाजराच्याही मी छान अशा मोठ्या मोठ्या फोडी करून यामध्ये घातलेल्या आहे. त्यानंतर मी इथे घातलेली आहे फरसबी. सर्व साहित्य आपण तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं भाज्यांचा मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपण याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मंद आचेवर व्यवस्थित आपण याला फ्राय करत राहायचं आहे. 10 ते 5 मिनटं आपण हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ. आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मीठही आपण भाज्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता मीठही व्यवस्थित भाज्यांमध्ये आपलं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काळी मिरी पावडर. मी इथे 1 चमचा काळी मिरी पावडर इथे वापरलेली आहे. त्यानंतर इतर मसालेही आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे वापरलेला आहे बिर्याणी मसाला. तर 1 चमचा बिर्याणी मसाला मी यामध्ये घालणार आहे. तुम्हाला हवा असले तर तुम्ही गरम मसालासुद्धा यामध्ये वापरू शकता. आता मिरची पावडर आणि जो गरम मसाला आपण यामध्ये घातलेला आहे तो सर्व आपण यामध्ये भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता भाज्या व्यवस्थित परतल्या गेलेल्या आहे आणि आपण जो भिजवून ठेवलेला जो तांदूळ होता बासमतीचा तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. तांदूळ व्यवस्थित भिजला की तांदूळ एकदम खुलतो आणि मोकळा होतो आणि लांब लांबसुद्धा होतो. आता या भाज्यांमध्ये आपण तांदूळ 5-1 मिनटं व्यवस्थित तुपावर असं परतून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ परतायचं आहे.
आता 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि तुपावर चांगला मी तांदूळ परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे आपण वाटीचं प्रमाण इथं पाण्याचं वापरणार आहे. मी इथे 2 वाटी तांदूळ घेतला होता, तर त्याचप्रमाणे मी इथे पाणी घालणार आहे. तर इथे पाणी मी टाकत आहे. तर यामध्ये 3 वाट्या पाणी मी इथे वापरलेलं आहे. 2 वाट्या तांदळासाठी 3 वाटी तांदूळ आपण इथे वापरलेलं आहे. आता व्यवस्थित आपण सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करायचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनटं व्यवस्थित भात शिजवून घ्यायचा आहे. मंद आचेवरच आपण याला भाताला शिजत ठेवायचं आहे. गॅस जर फुल केला तर त्यामधलं पाणी आटतं आणि भात शिजत नाही. तर 15 मिनटं झालेली आहे आणि आता आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे आणि ज्या भाज्या आपण यामध्ये घातलेल्या आहे तेही व्यवस्थित शिजलेले आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा रंगबिरंगी आपला पुलाव इथे दिसत आहे आणि अतिशय मोकळा आपला भात इथे तयार झालेला आहे. जर तुम्ही बासमती तांदळाला प्रमाणामध्ये जर पाणी घातलं तर आपला बासमती तांदूळ खूप छान असा तयार होतो. तर आता आपली इथे हा पुलाव तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा पुलाव घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अतिशय सोपी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर घाई असेल कुठे जायला किंवा धावपळ असेल तर तेव्हाही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. भात आपला खूप मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता आपण भात प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यावर तळलेला कांदा आणि कोथिंबीर सर्व करूया.